फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके राहणार खिंडी-वरोडे तालुका राधानगरी यानं ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं तरुणीला बोलावून तिचे फोटो काढले। ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। त्यानंतर इतर आरोपींची ओळख करून देत विविध ठिकाणी तसेच लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याची तक्रार पीडितेने दिली आहे। अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचं तक्रारीत नमूद असून अखेर पीडितेने मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली। तिच्या फिर्यादीवरून 4 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत। आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुरगुडहून सर्जेराव भाट।